पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय बाळमामा. सत्य नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत. तर आज आहे माघ शुक्ल एकादशी म्हणजेच माघी वारी. तर माघी वारीला आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता पंढरपूरमध्ये आता सध्या आपण आहोत आणि खूप छान असं इथं सजावट केलेली आहे. वारकरी त्यांचे असे पुतळे छान असे उभा केलेत. तर हा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा, सोबतच भगवा झेंडा, जय शिवराय. तर चला तर मग आता आपण मंदिराकडे निघालेलो आहोत. तर बघू शकता आज एकादशी असल्यामुळे महाराष्ट्राच्याच नाही तर इतरही काही राज्यांच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं दर्शनासाठी येतात. आज सर्वांची एकादशी असते. तर इथं खूपच मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत वारीसाठी, वारकरी. आणि इथं बघू शकताय तुम्ही विठ्ठलाच्या मूर्त्या आहे आणि खरेदीचं बघा टाळ, मृदंग, तसेच पूजेचं साहित्य, माळा, हे खूप मोठ्या प्रमाणात पंढरपूरमध्ये या वस्तूंची खरेदी केली जाते. तर आपण दिवसा आलेलो आहोत, पण मंदिराला पण खूपच छान विद्युत रोषणाई केलेली आहे, म्हणजे लाइटिंगच्या माळा आपल्याला दिसत आहेत. तर रात्रीचा हा परिसर खूपच सुंदर दिसत असावा. आणि रुक्मिणी द्वार आहे. तर तिथून बाहेरूनच आपण दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत, कारण इतकी गर्दी असल्यामुळे आपण आज जाणं काही शक्य नाही. तर इथं मुखदर्शन रांग आहे, तिथून तो बाण दाखवलेला आहे. तर इथं आपण नामदेव पायरीपाशी आलेलो आहे आणि इथूनच आपण दर्शन घेणार आहोत. तर काही जण रांगेत उभा राहून दर्शन घेतात, तर काही इथूनच आपल्या विठुरायाचं दर्शन घेतात. तर खूपच गर्दी होती, खूपच मोठ्या प्रमाणात लोक येत होते. एसटीला वगैरे तर खूपच गर्दी होती. बघू शकताय तुम्ही हा मंदिराचा परिसर, म्हणजे तो उभं राहायला सुद्धा जागा नाहीये की आपण हात जोडून पाया सुद्धा व्यवस्थित पडू शकत नाही, इतकी इथं गर्दी होती. तरी येतच होते. ही ॲम्ब्युलन्स चाललेला आहे, ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता केलेला आहे. तर बघू शकता हे कसा हे सगळा परिसर वारकऱ्यांनी एकदम असा दुमदुमून गेलेला आहे आणि हरिनामाचा जयघोष सगळीकडे होत होता. तर या गर्दीतूनच वाट काढतात आपण नदीकडे चाललेलो आहोत. तर माघी वारी ही पुंडलिकाच्या साठी भरली जाते, म्हणजे या दिवशी पुंडलिकाने देवाला विटेवर उभा राहण्यासाठी सांगितले होते, त्यामुळे माघी वारी असते. ते बघू शकताय तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथं. तर या दिवशी पुंडलिकाच्या मंदिरात विविध कार्यक्रम देखील केले जातात. माघ महिन्यात ही वारी भरते. तर मुख्य वारीमध्ये ही देखील वारी समाविष्ट आहे. आषाढी एकादशी, चैती वारी, तसेच ही देखील वारी मुख्य वाऱ्यांमध्ये समाविष्ट आहे. तर या वारीला देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर तुम्ही देखील या वारीला आला होता का हे कमेंट करून नक्की सांगा. तर आपण आता नदीकडे चाललेलो आहोत आणि बघू शकताय हा नदीचा परिसर एकदम पांढरा शुभ्र, सगळे वारकरी दिसत आहेत.
आणि इकडून वरती जाण्याची रांग आहे. तुम्ही बघू शकताय किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथं आणि खाली जाण्याची रांग आहे. तर प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याच रांगेतून जावं लागतं, त्यामुळे त्या रांगेतच खूप गर्दी आहे. इतर मार्गातून जर तुम्ही परत गेला तर तुमची प्रदक्षिणा पूर्ण होत नाही, ते उलट्या दिशेने होतं. त्यामुळे याच रांगेतून तुम्हाला प्रदक्षिणा पूर्ण करायची असते. त्यामुळं तुम्ही बघू शकता याच रांगेत खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. बघू शकताय तुम्ही. तर आपण नदी पात्रात आलेलो आहोत. तर प्रत्येक जण एकादशीला आल्यावर इथे आंघोळ करून जातात आणि मागी वारी आहे त्यामुळे तर आंघोळ करतातच. ज्यांना जे शक्य नसेल आंघोळ करणं तर ते हातपाय धुतात. तर बघू शकता इथं वारकरी आंघोळा करत आहेत. आणि इथं दिवे सोडले जातात, तसेच चंद्रभागेला ओटी देखील सोडली जाते. तर इथं आपण दिवा घेऊन सोडणार आहोत आणि नदीच्या पात्रात आंघोळ करून इथं पिंड करून इथं पिंडीची देखील पूजा केली जाते. तर आता आपण हा दिवा घेऊन नदीमध्ये सोडणार आहोत. तर अशा प्रकारे आपली वारी संपन्न झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.